हॅलो. सुप्रभात. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक आणि अभ्यासक हो. आपण आत्मलागो या पुस्तकातील भाग 1 देवमार्ग यातील 15 चिंतन किरण पाहून झाली. आज आता चिंतन किरण क्रमांक 16 विस्कटलेला चंद्र याचं आपण वाचन करूया. वर्तुळाकार होता तो तलाव, खूप प्रशस्त आणि विस्तीर्ण. त्यात खोल आणि दाट गंभीर पाणी होते. त्याच्या सभोवताली भरगच्च वृक्षराजी होती. दिवसा त्या पाण्यात आपले रूप निहाळणारी हिरवी कंच झाडे त्या पाण्याला हिरवे रूप देत. त्या हिरव्या रूपात आकाशाचे निळे रूप मिसळे. त्यामधून घननिळे रूप त्या तलावाला प्राप्त होई. त्या घननिळ्या जलाशयामध्ये इतरांना आकृष्ट करण्याची, खेचून घेण्याची, कर्षून घेण्याची अपरिमित शक्ती वसत होती. कर्षणारा, मनोवेध घेणारा तो कृष्ण, तो तलाव हिरवा निळा कृष्ण, अत्यंत सरळ, हळुवार, कोमल आणि नितळ पारदर्शक असतो तो अर्जुन. रुजू असतो तो अर्जुन. आकृष्ट करणाऱ्या कृष्णाकडे खेचून घेतला जाणारा हळुवार निष्कपट अर्जुन. त्या कृष्ण सरोवराचे त्याला आकर्षण होते. तो साधू, सरळ प्रश्नाला उघड निर्भीडतेने भिडणारा अर्जुन. तो साधू आणि सरळ प्रश्नाला तो साधू एक मिनिट अत्यंत सरळ, हळुवार, कोमल आणि नितळ पारदर्शक तो अर्जुन. रुजू असतो तो अर्जुन. आकृष्ट करणाऱ्या कृष्णाकडे खेचून घेतला जाणारा हळुवार निष्कपट अर्जुन. त्या कृष्ण सरोवराचे त्याला आकर्षण होते. तो साधू, सरळ प्रश्नाला उघड निर्भीडतेने भिडणारा अर्जुन. त्याला जगातील सर्व गूढ प्रश्नांची उकल त्या कृष्णवरातून होत असे. रात्रीची वेळ होती. कृष्ण सरोवर अधिकच धीर गंभीर वाटत होते. इथे आपण ते कृष्ण सरोवर आणि साधू यांचं ऐक्य दाखवलेलं आहे. आणि साधू त्या कृष्ण सरोवराच्या काठी आणि प्राध्यापक आले की ते साधू जवळ येत किंवा कृष्ण सरोवराजवळ येत, ते कृष्णाजवळच येत आणि आपोआप त्या अर्जुनाला उत्तर मिळेल असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. रात्रीची वेळ होती. कृष्ण सरोवर अधिकच धीर गंभीर वाटत होते. सरोवराच्या अवतीभोवती दाटीने उभी असलेली झाडे विपश्यनेत निस्तब्ध उभी होती. आकाशीचा चंद्र बरोबर अर्ध्या भाकरीसारखा दिसणारा तो त्या जलाशयात दिसत होता. त्या कृष्ण सरोवराचे लावण्य त्या चंद्रामुळे अधिकच खुलले होते. चंद्र सख्या चांदण्याही आपले उलाले रूप त्या पाण्यात दाखवित होत्या. त्या सरोवराच्या सौंदर्याला दृष्ट पडू नये म्हणून त्या चांदण्याने आपली टिकली पाण्यावर 1-2 जागी लावल्यासारखी वाटत होते. अर्थात या टिकल्या तो त्या चमचमणाऱ्या नक्षत्री त्यांनी खरोखरच दृष्ट लागावी इतके सौंदर्य प्राप्त करून दिले होते त्या कृष्ण सरोवराला. अजबच होते. दृष्ट लागू नये म्हणून लावलेल्या त्या चमचम टिकल्याने दृष्ट लागण्याची शक्यता अधिकच दृढावली होती. ते सारे शिवत्व, पावित्र्य जीव एकवटून पाहत होता. त्याचे पाहणे केवळ पाहणे होते. त्याचे अस्तित्व विरघळून गेले होते. तेथे केवळ दर्शन चालू होते. कृष्णाच्या दर्शनात अर्जुन होता. कृष्ण दर्शनात अर्जुनही कृष्णच बनला होता. तो इतका काही कृष्ण बनला होता की तेथे केवळ कृष्णच होता. ते सारे वातावरणच कृष्णमय बनले होते. ते एक अजब कृष्णविवर होते. त्या अवकाशात त्या जागी जो कोणी येईल तो कृष्णच बने. प्रचंड आवेगी कर्षून घेणारा चुंबकीय शक्तीने परिपूर्ण कृष्ण. त्याला शोधित प्राध्यापक त्या रात्री तेथेही आलेच. ते आले आणि अचानक त्या तलावातील पाण्यात अगदी हळुवारपणे एक वडाचे फळ पडले. त्या शांत वातावरणात तो पाण्यात डुबकी घेणारा वडाच्या फळाचा अगदी नाजूक आवाजही काहीसा प्रचंडच वाटला. निर्व शांततेला त्या फळाच्या पडण्याने त्याच्या आवाजाने चरा पडला. पाण्यातील अर्ध्या भाकरीचा चंद्र आणि चंद्रसखा चांदण्या पाण्यात निर्माण झालेल्या नाजूक वलयांवर हिंदुळू लागल्या. ती वलये आपल्या वलयाकृती पाण्यावर उमटवीत तलावाच्या वर्तुळाकृती किनाऱ्या ती वलये आपल्या वलयाकृती पाण्यावर उमटवीत तलावाच्या वर्तुळाकृती किनाऱ्यावर त्याचे म्हणजे सरोवराचे पाणी आदळू लागले. त्या पाण्याच्या नाजूक वलयाकृती लाटांतही चुबुक
असा आवाज झाला. त्यामुळे तलावाकाठचे लहान लहान बेडूकही समाधीतून बाहेर आले. काय घडले ते पाहायला मासेही पाण्याच्या पृष्ठभागावर किनाऱ्याला आले. त्या सोनेरी माशांना कळेना की नेमके काय झाले आणि या कृष्ण सरोवराला जाग आली. लाटांबरोबर अर्धा चंद्र आणि त्या चांदण्याही पसरत पसरत किनाऱ्यापर्यंत गेल्या. सरोवराच्या मध्यभागीचा चंद्र व त्याच्या मैत्रिणी त्या अचानक निर्माण झालेल्या लाटांमुळे किनाऱ्यापर्यंत सहल करून आल्या. तो मात्र त्या दृश्यामुळे काहीसा विचलित झाला. विस्कटलेला चंद्र व चंद्रसख्या चांदण्या काही वेळाने मूळ जागी स्थित झाल्या. तलावाच्या मधोमध आल्या त्या पुन्हा झाले. तो पुन्हा समाधीत गेला, कुटस्थ बनला. त्याचे ध्यान अंतरंगातल्या चंद्रावर केंद्रित झाले. काय होते तेथे? मधल्या काळात त्याच्याजवळ प्राध्यापक आले होते. कृष्णाकडे अर्जुन येणारच, तो तर अबाधित नियम आहे. प्राध्यापकांनी काही प्रश्न केला नाही तरीही प्राध्यापकांची शंका आरशातल्या प्रतिबिंबासारखी त्याला दिसली. कोणताही प्रश्न विचारलेला नसतानाही त्याची रचना प्रवाहित झाली. डोळे मिटलेल्या अवस्थेत अंतरंगातला चंद्र पाहणाऱ्या त्याने म्हटले, माहीत आहे, माहीत आहे. तुमचा प्रश्न असा आहे की मन सातत्याने विचलित होत असते, भ्रमात असते, स्वतःला मी म्हणून संबोधित असते, प्रत्येकाची इच्छा धरीत असते, स्तुती, प्रशस्ती, पैसा, अधिकार आणि भोग यामध्ये गुरफटून असते. ते कोणत्या ना कोणत्या ऐशनेत, इच्छेत वा मोहात असते. या ऐशणाला लोकेशणा, वित्तेषणा आणि धारेषणा असे म्हणतात. प्रसिद्धीची, संपत्ती व सत्तेची आणि स्त्री भोगाची इच्छा, या इच्छेतून मन मोकळे कसे राहावे असा आहे तुमचा प्रश्न. नीट शांत दक्षतेने पाहिले की तुमच्या लक्षात येईल की मन ज्या कशात गुंतले आहे ते नीट पाहिलेत की मन त्यातून मुक्त होते. नीट पाहणे हाच अडकलेल्या अवस्थेतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग आहे. तसे ते पहा. समजा तुम्ही व्यसनी आहात, मद्यपी आहात, मद्याच्या आहारी गेले आहात. तुमच्या हातात मद्याने भरलेला, काठोकाठ भरलेला पेला आहे. आतील मद्य फेसाळत आहे, तुम्हाला आव्हान देत आहे की मला प्राशन कर. अशा वेळी तुम्ही तन्मयतेने पहा. तुम्ही पहा की तुमच्या हातात पेला आहे, त्यात फेसाळणारे काठोकाठ भरलेले मद्य आहे. ते मद्य तुम्हाला खुणावीत आहे. ते प्राशन करण्याचा तुम्हाला अनिवार्य मोह होत आहे. ते प्राशन केल्यावर तुमचा तोल नेहमीप्रमाणे सुटणार आहे. तुमचे रूपांतर पशुत होणार आहे. जोपर्यंत मद्याचा अंमल आहे तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही पशु झाला आहात. तो संपल्यावर तुमच्यात लक्षात येते की थोड्या वेळापूर्वी तुम्ही पशु होता. आता तुम्ही मद्याचा अंमल ओसरल्यावर माणूस झाला आहात. पण कसा माणूस? आत्मग्लानी आलेला माणूस, स्वतःला लाज वाटणारा माणूस. याची कीव सारे जग करीत आहे, याला जग टाळीत आहे. बायका मुले ज्याच्या थाऱ्याला उभी राहत नाहीत. विशेष म्हणजे असा माणूस स्वतःचा स्वतःही धिक्कार करीत असतो. हे सर्व तुम्ही हातात मद्याचा पेला घेतलेला असताना पाहू शकाल काय? तसे पाहता आले. एक मिनिट. तसे पाहता आले तर आत्मदया म्हणजे काय ते तुम्ही पाहू शकाल. निश्चितच तो पेला तुम्ही तोंडाला लावूच शकणार नाही. ते पाहता पाहताच तुम्हाला बोध होईल वाईट काय त्याचा बोध तुम्हाला समाधीत नाही. वाईट काय ते नीट समजेल, त्याचा सहजभावाने त्याग होईल. नीट पाहणे म्हणजेच समाधीत असणे. समाधीत त्याग होतो, त्याग हाच बोध असतो. वाईट टाकले जाते, चांगल्याचा उदय होतो. चांगले काय ते घरीच सांगता येत नाही. वाईट टाकल्यावर उरते ते चांगले. असे टाकत टाकत आपणाला मी टाकण्यापर्यंत जायचे आहे. सर्वाधिक वाईट आहे मी म्हणजे अहंता. त्यानेच तर वर्तुळाच्या मध्यावर राहून परिघावरचे तुम्ही हे भेद निर्माण केले आहेत. त्या मीनेच सारा सांस्कृतिक व्यवहार निर्माण केला आहे. त्यात जरूर अनेक कलांचा जन्म झाला आहे. भाषा, व्यवहार, विज्ञान, तंत्रज्ञान या कलांचा या मीनेच शोध लावला आहे. मात्र हा मी आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात अडकला आहे. कोणी स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकला आहे. तो भक्ष्य बनला आहे अहंतेचा, भेदाभेदजन्य संस्कृती, धर्म यांच्या व्यवहारांचा. काय हे अडकले पण बंधन तुम्ही पाहू शकाल काय? या आत्मभावात अडकलेले मानवी व्यवहार तुम्ही नीट पाहू शकाल काय? हे पाहता आले तर मी मुक्त होईल. मी तूपणाची बोळवण एकात्मतेत होईल. यांचा सहजभावात मी तू यांचा सहजभावात नाश होईल. असे मुक्त मन कसे ऐकते, कसे असते ऐका. मनाने आपुले तेज ओळखावे, आपुले सामर्थ्य गगन उल्लंघावे. गगन उल्लंघिता ब्रह्मांडे सरावे, ब्रह्मांडे सरताही मनाने उरावे. मन वैनतेय
अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय सदा अमर आहे मन वैनतेय आकाशी विहरता खुण न सोडी नभा क्रमिता रूप न धावी सर्व आहे पोटी परी गुण न धावी ऐसा वैनतेय कधी माग न सोडी. सेंद्रिया माझी मनश्रेष्ठ आहे मनश्रेष्ठ आहे सोये देवची आहे देव होऊनी जरी राहत आहे तरी त्यासी कोण कैसा मारत आहे. मन राम आहे बुद्धिदास आहे रामदास आहे रामदासी बुद्धी स्वये रामची आहे राम अंतरीचा विरामची आहे. असे असते मन त्याच्या अंकित बुद्धी असते तेव्हा ती जागृत असते त्यालाच प्रज्ञा जागृती किंवा अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स म्हणतात. अशी प्रज्ञा जागृती केवळ शांत दक्षतेने पाहण्यात असते त्यामध्ये परिपूर्ण मुक्ती वसत असते. काय या मुक्तीची ज्ञानगंगा तुम्ही विद्यार्थ्यांना देऊन त्यांना मुक्त ऊर्जायुक्त आणि प्रबुद्ध बनवणार काय. विसरू नका दर्शनातच परिपूर्ण मुक्ती वसत असते. तलावातील विस्कटलेला चंद्र आणि प्राध्यापकांच्या मानस सरोवरातील विस्कटलेला चंद्रही आता पूर्वस्थितीत आला होता. त्या कृष्णाच्या सान्निध्यात प्राध्यापकांचा अर्जुन सुद्धा युधिष्ठिर बनला होता. म्हणजे संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो स्थिर असतो तो युधिष्ठिर. आणि अर्जुन हा संकटाच्या परिस्थितीत मनाने स्थिर होण्यासाठी त्याला कृष्णाच्या सान्निध्यात जावं लागलं. म्हणून म्हटलं आहे त्या कृष्णाच्या सान्निध्यात प्राध्यापकांचा अर्जुन सुद्धा युधिष्ठिर बनला होता. म्हणजे जीवनाच्या समरकंदनात ज्याचं मन स्थिर आहे ज्याचं मन अमन किंवा नमन आहे तो नुसता अर्जुन राहत नाही तो युद्धात स्थिर बनलेला असा युधिष्ठिर बनतो. म्हणून नेहमीच कृष्ण अर्जुन यांच्या भेटीतून युधिष्ठिर बनणे म्हणजे रणसंग्रामात स्थिर बनणे ही चमत्कृती किंवा हा चमत्कार जन्माला येतो. त्या कृष्णाच्या सान्निध्यात प्राध्यापकांचा अर्जुन सुद्धा युधिष्ठिर बनला होता. जीवनाच्या समरांगणात निर्भय व जीवनाच्या समरांगणात निर्भय व स्थिर बनले होते प्राध्यापक. 13/3/2000. पुढचं चिंतन किरण आहे नीलकंठ शिव. आजूबाजूला प्रचंड कोलाहल चालू होता. पौर्णिमेची रात्र होती. चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता. त्याने आपल्या शीतल करुणामय प्रकाशाने वृक्षवल्ली डोंगर दऱ्या पशु पक्षी मानव आणि ओढे नाले अखिल चराचर व्यापले होते. त्यात अशा उत्कट प्रवाही आवेगी आणि झपाटून टाकणाऱ्या वातावरणात कुणीही अगदी कुणीही काही क्षण चंद्र पाहू शकला असता. आपल्या सर्व अस्तित्वानिशी आणि होय अस्तित्व हरवून विसरूनही तर चमत्कार घडला असता. काय असता हा चमत्कार. आकाशीचा चंद्र पृथ्वीवर अवतरला असता. अस्तित्व शून्यतेने पाहणारा स्वतःच चंद्र बनला असता. अशा अस्तित्वरहित अस्तित्वाने सर्वांनी जर चंद्र पाहिला असता तर सर्व चंद्रच बनले असते. आकाशी एक चंद्र तर पृथ्वीवर अनेक त्याच्यात देहभान हरपून जाणारे सर्व चंद्र निर्माण झाले असते. एका चंद्राने अवघ्या जगाला इतकी शांती दिली आहे. कल्पना करा अशा अनेक चंद्रांनी चालत्या बोलत्या चांदण्याचे सडे पसरणाऱ्या साधूंनी त्या पृथ्वीचे अवघे शांत शांत जीवन रसाने ओथंबलेले नंदनवन केले असते. पण वास्तव अगदी विपरीत होते आणि असते. कुणालाही साधू नको असतो, शांतता नको असते. अशांतीवर उपाय शोधणारे केवळ एक समजून घेत नाहीत की त्यावर उपाय म्हणजे शांत होणे हाच आहे. अंतरंगात शांती नांदत नसताना साधू नको असताना बाह्यता मात्र शांतीची अभिलाषा अपेक्षा असते. स्वतः शांत न बनता दुसऱ्याकडून शांतीची अपेक्षा असते त्यांची. स्वतः वाटेल तसे स्वैरवर्तन करून इतरांची शांती नष्ट करणारे स्वतःसाठी मात्र शांतीची अपेक्षा करीत असतात. शांती बिघडवणारा स्वतःसाठी शांतीची अपेक्षा करीत असतो. इतरांना अशांत अस्वस्थ बनवून स्वतः स्वस्थ शांत आणि ऐशो आरामात जीवन जगू इच्छिणारा प्रत्येक जण या सृष्टीचा आपल्या सकट विनाशच घडवून आणत असतो. जगातील सर्व धर्माचार्य राजकारणी याच जात कुळीतले असतात. राष्ट्र धर्म संस्कृती यांचे स्तोम माजवणारे हे लोक इतरांमध्ये लहान सहान परंपरा देवळे प्रार्थना मशिदी व त्यावर भोंगे लावून जोरजोराने नेहमी साक्षी भावात असणाऱ्या ईश्वराला हाक मारण्याचे ढोंग करून भांडणे लावित असतात.
तसेच टाळ गजरात ध्वनिवर्धकावरून आरत्या नावाचे आरडाओरडीचे शिमग्याला लागवणारे वर्तन करणारे हे तेच करीत असतात. विचित्र आणि अक्षरशः आचरट वेशभूषा करणारे आणि इतरांपेक्षा आपण वेगळे दिसावे म्हणून संस्कृतीच्या गप्पा मारणारे ही हेच करीत असतात. सर्व पपू म्हणजे परमपूजनीय आणि हृदय सम्राट केवळ सदा सर्व काळ हेच आणि हेच करीत आले आहेत. शेकडो हजारो वर्षे याच तंत्राचा वापर करून या साऱ्याने अखिल सृष्टीचा विनाश करायचा चंग बांधला आहे. इतरांचा विनाश हाच यांचा अधिकार असतो, हीच त्यांची चैन असते. या विनाशातच ते स्वतःची सत्ता उपभोगीत असतात. यांना वाटते की आपण प्रति परमेश्वरच आहोत. दीनदुबळ्यांना चुकीच्या मार्गाने नेणे म्हणजेच संस्कृती. त्यांचा सर्वनाश हेच यांचे वैभव. खरोखरच हे सारे दैत्य आहेत. अशा दैत्याने ज्या पौर्णिमेच्या सुखद रात्रीलाही हुताशनी पौर्णिमा म्हणून बाटवले आहे, अशुद्ध केले आहे. काय तर म्हणे सर्व अमंगल या रात्री नष्ट होते. होळीच्या फुटावर बोंबा मारून अंतरंगातील किलमिश वीज द्वेषभावना मत्सरग्रस्तता त्यांचा लय होतो. त्यामुळे या रात्री चोऱ्या माऱ्या करायच्या आणि शिवाशाप द्यायचा मुक्त परवाना असतो यांना. इतरांची शांती बिघडवायचे स्वातंत्र्य खरोखरच हा पौर्णिमेची शांतता धुमिल करण्याचा, मलिन करण्याचा तांत्रिक मार्ग अजबच म्हटला पाहिजे. तरीही म्हणे ही महान संस्कृती आहे. रात्रभर गाव होळ्या पेटत होत्या. गुटखा दारू यांचे सेवन चालू होते. चोऱ्या माऱ्या शिवाशाप यांचा अखंड वर्षाव चालू होता. अत्तर वित्तर गाणी टेप रेकॉर्डवर वाजवून त्या कैपात आचरट नाचणे आणि हेडी संघ विक्षेप त्यांचा हैदोस चालू होता. जरा झिंग उतरते म्हटल्यावर पुन्हा डोस मारला जात होता. दारू देशी विदेशी दर्जेदार व दर्जा अजिबात नसलेली अर्थात झिंग आणणाऱ्या पेयाचा दर्जा शोधणे म्हणजे गंमतच आहे नाही. विषयाचाच दर्जा ठरवायचे म्हटले तर पुन्हा सांस्कृतिक भुजंगालाच तो ठरवता येईल. सर्वसामान्याला हे असामान्य शिवधनुष्य कसे पेलवावे. वर्षभर विविध कारणाने द्वेष व मत्सर यांची गरळ बाळगणारे सर्प यांनी तयार केले. त्या महाभुजंगाने म्हणावे की एका रात्री एका पौर्णिमेची शांती तेच पूर्णपणे नष्ट करून शिव्याशा बोंबा चोऱ्या माऱ्या त्या सर्वांचे होळीच्या फुटावर वमन झाले की सर्व निर्विष होतात. अजबच आहे. अलाहल विद्यापीठाच्या भुजंगाचार्याने आपल्या विषारी बालकांना विद्यार्थ्यांना ते विषमुक्त झाल्याचे प्रशस्ती पत्रक देण्यासारखाचा प्रकार आहे. अशी संस्कृतीची प्रशस्ती पत्रके मिळवणे फार सोपे असते. त्यासाठी अट एकच, ती म्हणजे गुलामी दास्य. अशा धर्माचार्य राजकारण्यांचे उपरणे धरणे किंवा शाल सांभाळणे. असे प्रशस्ती पत्रक म्हणजे कवच कुंडले वाटतात बऱ्याच जणांना, पण वास्तव तर याहून वेगळेच असते. वास्तव एकच की जो शांती इच्छितो त्या प्रत्येकाने अगदी पूर्णपणे अंतरंगातून शांत असले पाहिजे, निशेष शांत. अशा शांतमय अवस्थेत अनुचित कृती जन्म घेऊच शकत नाही. तेथे हिंसा निंदा द्वेष मत्सर यांना थार असूच शकत नाही. स्वतः द्वेष व मत्सरग्रस्त असतात ते या जगाला द्वेष व मत्सराशिवाय काही देऊच शकत नाही. ते जे देऊ पाहतात ती असते झिंग नशा. मुक्ती संस्कृतीच्या चकचकीत वेष्टनात गुंडाळलेली का असेना ती असते सर्व संहारक व विनाशक कृत्या. मग हे असे संस्कृतीनिष्ठ रामाचे, कृष्णाचे, येशूचे वा मोहम्मदाचे कुणाचेही नाव घेऊन ते एकच करीत असतात, तो म्हणजे अधर्म. त्याचे कारण म्हणजे धर्म तोच जो निर्माण करतो, घडवतो व नीटनेटके ठेवतो. त्याच्या विपरीत जेथे चालू आहे त्याचे नाव धर्म ठेवले असते तरी तो आहे अधर्म. त्याचे चिंतन चालू होते. आजूबाजूला चालू असलेल्या सर्व वमनवत तांत्रिक स्वैराचार त्याला काही करू शकत नव्हता. तो सर्वांच्या पलीकडे अगदी आकाशीच्या प्रेमळ करुणामय चंद्राच्या मांडीवर जाऊन बसला होता. तो इतका एकांतात होता की वास्तवात त्याचाही अंत झाला होता. तेथे केवळ परमशांत करुणाकर दैदिप्यमान आणि अंतरंग शुद्ध करणारा चंद्रच होता. त्याच्याजवळ प्राध्यापक आले. चिंतनातील त्याला त्या सहृदय प्राध्यापकाची जाणीव चिंतनातच झाली. त्याचे चिंतन म्हणजे विश्वव्यापी प्रचंड सजगता होती, प्रचंड अविनाशी करुणामय सजगता. त्याने आपले चंद्रनेत्र किलकिले केले. त्याला माहित होते की प्राध्यापक काय विचारणार. तो म्हणाला, मला माहित आहे तुम्ही काय विचारणार ते. तुम्ही या सुखद पौर्णिमेच्या रात्री घातल्या जाणाऱ्या ऐदोसाबद्दल विचारणार आहात. त्याला एकच उत्तर आहे की सदसत विवेक बुद्धी म्हणजे कॉन्शियसनेस आणि शांत दक्षता म्हणजे अवेअरनेस काय ते समजून घेणे.
नीट अवधानपूर्वक ऐका. सदसत विवेक म्हणजे विचार ज्या परिघात वर्तुळात कार्य करतो ते वर्तुळ समजून घेणे. अशा विचाराच्या परिघात नातेसंबंधही कार्यरत असतात. आपण ज्याला मी म्हणतो तो मी स्वतंत्रपणे कार्यरत असूच शकत नाही. हा मी कुणाचा तरी पती पत्नी भाऊ बहीण अनुयायी नागरिक सहकारी मालक चाकर आई वडील वगैरे वगैरे, पण यापैकी काहीतरी एक किंवा अनेक निश्चितच असतो. त्यापैकी काही नसेल, कुणाचीही तो संबंध नसेल तर मी उरणारच नाही. बरोबर आहे. आता हा नातेसंबंधात अडकलेला मी आणखी बराच काही असतो. काय असतो हा? सर्व हेतू प्रेरणा इच्छा सुख दुःख आस ध्यास वासना वेदना आनंद असाही असतो हा मी. कोणी म्हणतात की सदसत विवेक जागृत आणि सुप्त अशा दोन पातळीला असतो, पण तसे नसते. ते एकाचेच दोन भागात सांगणे वर्तन करणे असते. तसे अद्याप न मिळालेले परंतु काहीसे विस्मृतीत खोल गेलेले असते त्याला आपण सुप्त इच्छा म्हणतो. जसे अद्याप न मिळालेले परंतु काहीसे विस्मृतीत खोल गेलेले असते त्याला आपण सुप्त इच्छा म्हणतो. तरीही नीट लक्ष दिल्यास समजेल की बऱ्याच काळाची अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची संधी आली की सुप्त इच्छा जागृत होते, म्हणजे खोल दडलेले पृष्ठभागावर येते. कारण सुप्त व जागृत हे एकाच इच्छेचे तत्वज्ञानी मानसशास्त्रज्ञांनी केलेले दोन भाग आहेत. वास्तवात ती इच्छाच आहे. तर असा हा भावभावना प्रेरणा इच्छा सुख दुःख यामध्ये नातेसंबंधात अडकलेला मी असतो तो जाणणे म्हणजे सदसत विवेक होय. सदसत विवेकात काहीतरी स्वीकारणे व काहीतरी नाकारणे असा भाग असतो. तिथे कुणाच्या तरी संबंधाने भीती प्रेम राग लोभ असूया असते. तिथे निवड असते, स्वीकार असतो व अर्थात नकारी असतो. त्या स्वीकार व नकाराच्या चक्रात मी व त्याचा संस्कृती रूपी व्यापार नांदत असतो. शांत दक्षता अवेअरनेस मात्र या सदसत विवेकापासून पूर्ण वेगळी असते. शांत दक्षतेत असणारा काही वगळत नाही. शांत दक्षतेत असणारा बाह्य आणि आंतरिक असे भेद पाडू शकतच नाही. तोही नातेसंबंधात इलत असतो. मात्र हा नातेसंबंध अखिल चराचराशी एकात्मभावात असतो. त्याच्या दृष्टीने सौंदर्य म्हणजे अखिल विश्वातील सौंदर्य, मग ते फुलाचे चंद्राचे झाडाचे नदी नाल्याचे चित्राचे कलेचे उत्तम गायन व वादनाचे स्त्रीचे निरागस मुलाचे सागराचे चंद्रोदय सूर्योदय व सूर्यास्त कशाचेही असो. शांत दक्षतेत असणारा मी सौंदर्य म्हणजे केवळ सौंदर्य पाहतो. खरे तर शांत दक्षतेत मी असतो म्हणणे चुकीचे आहे. मी हा नेहमी नातेसंबंधात असतो, काहीतरी स्वीकार व नकारत असतो. शांत दक्षतेत असणारा स्वीकार वा नकार यासारखी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो नेहमी वास्तवात जिवंतपणात सत्यात चेतनेत असतो. शांत दक्षतेत मी असतो म्हणायचे झाले तर तो खराखुरा क्रांतिकारी मी असतो. तो मी सर्वांचा सर्व असतो आणि त्याच्यासाठी सर्वस्वच असतात. तिथे वगळणे नसते, केवळ आहे ते शांत दक्षतेत पाहणे असते. अशी शांत दक्षतेत पाहणे ही न केलेली वा कार्यरत नसलेली कृती म्हणजे नॉन ऍक्टिंग ऍक्शन असते. अशी क्रियाशून्य कृतीच किंवा ऍक्शनलेस ऍक्शन अशी क्रियाशून्य कृतीच किंवा ऍक्शनलेस ऍक्शन सर्वस्वाने चांगले निश्चेष चांगले घडवू शकते, जन्माला घालू शकते. मात्र सदसत विवेकी कितीही उच्च प्रतीचा असला तरी आवड निवड स्वीकार नकार या चक्रात अडकलेला असतो. त्यामुळे त्याने चांगले म्हणून निर्मिलेलेही काहीही सरते शेवटी चाकोरी व परंपराच असते. अशी चाकोरी परंपरा संस्कृती त्यानेच तर हा सांस्कृतिक शिमगा निर्माण केला आहे. सत्य नेहमीच ताजे तवाने टवटवीत निरंतर चल असते. ते जाणण्यासाठी शांत दक्षता महत्वाची आहे. सदसत विवेकात श्रेयस आणि प्रेयस आहे, मात्र शांत दक्षतेत निश्रेयस म्हणजे अनकंडिशनल फ्रीडम आहे. सदसत विवेक हा अपुरा आहे. सदसत विवेक हा गोंधळ आहे. शांत दक्षताच केवळ शांती आहे. कारण शांत दक्षता समग्र आहे, एकात्म आहे. असा शांत दक्ष कसा असतो ते तुकाराम महाराजांकडून ऐका. देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, सूत्र ओढे दोरे एका एक, हाच ते नवे विटाया सारिखे, जीव जीवनी देखे समावले, अनेकांचे सुख दुःख उमटे अंतरी, येथील इतरी तेणे न्याये, तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती, शोभाची पुढती विशेषता. म्हणजे देवाचा विचार करता
त्यानेच तर प्रेमसूत्रात सारे काही गोवले आहे. जरी एक टोक ओढले तरी सर्व जीव हालतात. सर्व जीव त्या जीवनात म्हणजे देवात आणि आत्मरामात सामावले आहेत. ज्याच्या हे लक्षात येईल त्याच्या अंतरात इतरांच्या सुखदुःखाने सुखदुःख उमटते. याच न्यायाने ते ज्याच्या लक्षात येते त्याचे सुखदुःखही इतरांना सुखदुःख देईल. हा एकात्मभाव लक्षात आला की जीवनात वीट येण्यासारखे काही नसतेच. उलट जीवन अशा एकात्मभावाने शांत दक्षतेने जो पाहतो त्याच्या दृष्टीने हे परब्रह्म अधिकच विशेषत्वाने शोभायमान आनंददायी असते. त्याच्या दृष्टीने जीवन क्षणभंगूर नसते, तर जीवन क्षणाक्षणाने उत्तमोत्तम खायचे, एका पाठोपाठ खायचे अंगूर असते. त्याच्या दृष्टीने जीवन क्षणभंगूर नव्हे, तर जीवन हे एकशे बडकर एक अंगूर असते. शांत दक्षता हीच एकमेवाद्वितीय परमावस्था त्या सर्व गोंधळाच्या निराशाला नष्ट करण्याला पुरेशी आहे. प्राध्यापक सांस्कृतिक विषापासून विषात राहूनही दूर झाले होते. शिवाने हलाहल कंठात धारण केले, तो नीलकंठ झाला. मात्र त्याचे अंतरंगातील शिवत्व अबाधित राहिले. ते शिवत्वच अमृत होऊन पौर्णिमेच्या चंद्राद्वारे सहस्रधाराने वर्षत असताना त्या चंद्राकडे दुर्लक्ष करून तिला त्या चंद्राच्या दिवशी म्हणजे त्या पौर्णिमेला नको ते अनर्गल वधायचे आणि म्हणायचे, आमच्यातलं विष आम्ही होळीच्या फुटावर टाकलं, आता आम्ही निर्विष झालो. असं कधी होत नाही. जिथे विष असतं तेथे ते मुळातून निपटून टाकायचं असेल तर सदसत वेद नव्हे, केवळ शांत दक्षता लागते. ही शांत दक्षता जीवनाला क्षणभंगूर न बनवता जीवनाला एकशे बडकर एक अंगूर बनवते. हे तसंच झाले होते प्राध्यापकांचे. ते नीलकंठ शिव बनले होते. त्यांनी जगासाठी विषप्राशन करून आपले अमृत अंगूर रूपाने आता ते जगाला द्यायला सज्ज झाले होते. सांस्कृतिक शिमग्यात आकाशीचा चंद्र धूमिल मलिन होऊच शकत नाही, कारण त्याने तर हलाहल धारण करणाऱ्या नीलकंठ शिवालाही अंतरंगीचे हलाहल पचवताना आवश्यक असलेली शांती दिली होती. त्यामुळेच तर तो शिवाच्या माथ्यावर आरूढ झाला आहे. शिवाच्या माथ्यावर आरूढ होऊन जो चंद्र शिवाला सुद्धा शांती देतो, शिवाला सुद्धा हलाहल पचवण्याची ताकद देतो, तो चंद्र का नाही आपल्यातले अमृतत्व जागवणार आणि आपणाला अहर्निश अमृत रूपी शांत दक्षता म्हणजे अवेअरनेस देणार. तेव्हा बाबा हो सज्जनो, कॉन्शियसनेस इज नॉट इम्पॉर्टंट, बट अवेअरनेस हॅज गॉट द ऑल इम्पॉर्टन्स इन द वर्ल्ड. अस्तु.